नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत सांडग्यांची मस्त मटणासारखी लागणारी भाजी। तर चला आज त्याची आता कृती बघूयात। आता आपण बघूयात सांडग्यांसाठी लागणारे साहित्य। मस्त मटणासारखी होते ही मसाला भाजी आणि छान लागते। ज्यांना नॉनव्हेज खायला जास्त आवडतं पण व्हेजचा दिवस असतो त्यावेळेला तुम्ही अशी भाजी करू शकता। हे सांडगे आहेत, मी आधी स्वच्छ धुवून भिजवून घेतले 2 तास। स्वच्छ धुतलेली हिरवी कोथिंबीर, हा मसाला आहे, एक मसाला करते मी तो। त्याच्यामध्ये थोडंसं दगडफूल आहे, काळी मिरी आहे, वेलची, लवंग, जायपत्री थोडीशी, स्टार अॅनिस आणि सुकलेल्या मिरच्या, हे सगळं सामान आहे। आणि इथे आहेत सुके मसाले, कोरिएंडर पावडर, क्युमिन पावडर घरचा मसाला, ब्लॅक पेपर पावडर, टर्मरिक आणि रेड चिली पावडर। इथे आहे आलं लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट। हे वाटण आहे, ह्या वाटणामध्ये खोबरं आणि कांदा असं मी छान भाजून घेतलेलं होतं। एक छोटी वाटी खोबरं आणि अर्धा कांदा व्यवस्थित परतवून त्याचं हे वाटण करून घेतलेलं आहे। बारीक चिरलेला कांदा आणि चवीनुसार मीठ। आता आपण हे सुके जे खडे मसाले आहेत ते आणि कोथिंबीर थोडीशी वाटून घेऊयात। मी मगाशी टोमॅटो पण घालायचा हे विसरून गेले सांगायला, टोमॅटो पण घालायचा, एक छोटा टोमॅटो। आता एवढ्या लसणाची पाकळी ती ठेचून घेऊया। मी पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवले, हलकेच त्याला ठेचायचं, खूप ठेचायचं नाही। लसूण घातला की समजतं तेल गरम आहे का नाही। लसूण आपल्याला जरा ब्राउनिश करून घ्यायचंय। हा मसाला मी असा वाटून घेतलाय, त्याच्यामध्ये तो सगळा जो खडा मसाला होता तो आहे आणि टोमॅटो आणि कोथिंबीर। आता तुम्हाला दिसत असेल ब्राऊन कलरचा झालाय लसूण। त्याच्यामध्ये आता कांदा घालून घेऊया आणि तोही छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया। आता आपला कांदाही छान फ्राय होऊन झालाय, त्याच्यामध्ये 1 टीस्पून आणि अजून अर्धा टीस्पून आलं लसणाची गोळी घालूया। आणि याचाही कच्चट जो स्मेल आहे तो जाऊस्तवर आपण परतवून घेऊया। आता आलं लसणाच्या पेस्टचा कच्चट स्मेल गेलाय, आपण त्याच्यात हे सगळे सुके मसाले घालून घेऊया आणि छान तेही परतवून घेऊया। त्याच्यामध्येच हळूहळू ही ग्रेव्ही घालून घेऊया जी आपण भाजलेल्या खड्या मसाल्याची करून घेतलेली होती। थोडी थोडी, कारण त्याच्यात पाणी आहे म्हणून थोडी थोडी घालूयात, म्हणजे शिजत 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 येईल। ही भाजी अशी लथपलेली अंगासरशी रस असतो तशीच बनवायची। छान घडीच्या चपाती बरोबर खूप छान लागते, भाकरी बरोबर खूप छान लागते, तांदळ ज्वारी कुठल्या पण भाकरी बरोबर तुम्ही बनवू शकता।
माझ्या लेकाला नॉनव्हेज खूप आवडतं, म्हणून मी मटणासारखी त्याच्यासाठी बनवते, साधारण मटणाच्या चवीची. हे परतलं जातंय तेव्हाच आपण हे आपलं खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण जे आहे ते घालूया. बापरे. आणि आता ह्याला पूर्ण तेल सुटस्तवर आपल्याला भाजून घ्यायचंय, फ्राय करून घ्यायचंय. आता हे मी जरा झाकून ठेवलेलं आहे, म्हणजे जो आपला सगळा मसाला आहे तो शिजून होईल. सांडग्यांमध्ये पण मीठ असतं, हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे मीठ घाला. आता पुढची आपण कृती 5 मिनिटांनी बघूया. तुम्ही आता बघू शकता हे पूर्णपणे त्यातलं पाणी आहे हे बघा पूर्णपणे ड्राय झालंय. आता ह्याच्यामध्ये हे भिजलेले सांडगे घालून घेऊया. भिजलेले त्याचा अर्थ ते शिजलेले तर असं होत नाही. त्यामुळे पाणी घालून आपल्याला खळखळून एकदा उकळत त्यांना शिजवायला लागणारच आहे. ते फक्त मी आता ऍड केले सांडगे. लागेल तसं पाणी घालून घ्या. आणि त्याला आता 15 मिनिटं झाली आहेत. आपले सांडगे शिजले का ते बघून घेऊया. कोथिंबीर घातली आणि आपली सांडग्यांची भाजी तयार. आता आपण प्लेटिंग करून घेऊयात. आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. छान होते, घरच्यांना पण आवडते, तुम्हाला नक्की आवडेल, करून बघा. हे आपलं फायनल प्रोडक्ट आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर तुम्हीही घरी बनवा आणि घरच्यांनाही खायला घाला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला मोटिवेशन द्या. थँक्यू सो मच. बाय.